नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एका कार्यक्रमात बोलताना प्रकल्पासाठी मागील 13 महिन्यांमध्ये 22,000 कोटींची तरतूद आपण केलेली आहे। या संदर्भामध्ये मोठी मोठी घोषणा केली आहे। पण साहेब, तुम्ही ज्या क्षेत्रातून येता, ज्या विदर्भातून येता, ज्या नागपूरमधून येता, त्याच भागातील शेतकरी या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी या भावासाठी वनवन असा भटकत आहे आणि आज 7,000चा कापूस आज 6,500च्या घरामध्ये येऊन ठेपला आहे आणि 6,000ची सोयाबीन ही 4,000च्या घरामध्ये येऊन ठेपलेली आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा मराठवाड्यामधील शेतकरी हा कुठं ना कुठं बाजाराअभावी, बाजार शेतमालाला भाव मिळत नाही, या अभावी कुठंतरी कमकुवत होत आहे। ज्यामुळे तो शेतमाल तर हा अधिक पिकवत आहे, पण त्याला कवडी मोल हा शासनाच्या धोरणामुळे मिळत असून त्याला कुठंतरी आर्थिक चणचण ही भासत आहे। आणि तुम्ही घोषणा करता 22,000 कोटीचा प्रकल्पाला 13 महिन्यामध्ये मान्यता दिली। 13 महिन्यात तुम्ही प्रकल्पाला मान्यता देऊ शकता, पण 13 वर्षामध्ये आमच्या शेतमालाला हमी भाव ठरवू नाही शकत। हे आमचं दुर्दैव आहे। मराठवाड्यामधील तुम्ही आमच्याच भागात राहून आमच्याच शेतकऱ्याच्या मतावर अवाढव्य मताने निवडणूक लढवून आणि मताधिक्याने तुम्ही निवडून येता, पण आमच्या शेतकऱ्यासाठी शेतमालासाठी भाव देण्यासाठी एवढा आरडाओरड करताना दिसत नाही। तुम्ही दुष्काळग्रस्त परिस्थितीला मदत दिली, पीक विम्याची अग्रिम रक्कम दिली, पण शेतकऱ्यांना पाहिजे तो शेतमालाला हमी भाव, तो हमी भाव तुम्ही देण्यासाठी कुठंतरी कमी पडत आहे। कर्जमाफीची योजना तुम्ही अंमलात आणली 2015 पासून 2019 पासून तुम्ही ती योजनामध्ये प्रत्यक्षामध्ये सुरू आहे, पण त्यामध्ये एक निकष आहे, तुमच्या अटी आहे, ज्यामुळे शेतकरी हा कर्जमाफीपासून वंचित राहिला। आता हे 2024ची लोकसभा निवडणूक लक्षात घेत तुम्ही कर्जमाफीचा मुद्दा लक्षात घेतला आणि तुम्ही नियमाच्या अटी बाजूला ठेवून नुकसानग्रस्त परिस्थितीमध्ये सर्व काही डावलून जसं काय तुम्ही निर्णय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली, त्याचप्रमाणे सर्व नियम डावलून केंद्र सरकार हे आपलंच आहे, राज्य सरकारही आपलंच आहे, पण सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाला भाव देण्यासाठी तुम्ही आकडता हात देता किंवा त्या शेतकऱ्यांना पैसे जास्त अवाढव्य मिळण्यासाठी तुम्ही कुठंतरी खाणाऱ्यांचा विचार करता, पिकवणाऱ्याचा विचार करत नाही। त्यामुळे शेतमालाचे भाव हे पूर्ण आमच्या जमिनीवर येऊन ठेपले आहे आणि तुम्ही ह्या घोषणा करणं, प्रकल्पाच्या घोषणा करणं बंद करा। सोयाबीन कापूस कांदा उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी यांच्या भावना लक्षात ठेवून त्यांच्या भावाविषयी बोलून बघा। तुमची अफाट गर्दी हे तुमच्या कार्यक्रमामध्ये येणार आहे, कारण तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाविषयी बोलायला तयारच नाही। असा शेतकरी मित्रांनो, नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपला आशिष खाडे यूट्यूब चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। शेतकरी पुत्र संदर्भ हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असा शेअर करा।